मैदानामध्ये तैनात पहिली सेमीफायनल बिटवीन देवीशा 11 विरुद्ध विपक्ष ध्रुवी इलेवन घनसोळी अशी ही पहिली सेमल पहिली उपांत्य फेरी. एक जबरदस्त सामना हाय वोल्टेज मुकाबला. सामना चार्ज करणार गेम जरा स्पीडअप करा प्लीज. प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज सीमारेषे बाहेर करा. अतिशय जबरदस्त स्पर्धा आहे. राईट आर्म राहून देऊ. पहिला चेंडू पुन्हा यस बॅकवर्डला गेला. पंच केला बघूया. दमदार स्ट्रोक आणि हा पहिला चौकार. यस बॅकवर्डला गेला. काय स्क्वेअर कट. अप्रतिम फटका. काय स्पर्धा आहे बघूया. घनसोळीचीच बरेच प्रेक्षक. तर गोलंदाज तयार शरद. धाव संख्या बिनबाद 4. 4 फन पहिली सेमीफायनल गावदेवी चषक 2021 हा भन्नाट सोहळा. अतिशय चांगलं आयोजन. भन्नाट आयोजन. सुसज्ज आयोजन. षटक क्रमांक पहिलं प्रगती बाजार बॉलिंग मार्क तयार. मिड ऑफ एक मिड ऑन शॉर्ट मिड विकेट एक शॉर्ट कव्हर आणि हा जर पुन्हा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह आणि मिळते 4 धावा. यस क्षेत्ररक्षक आहे का बघूया. अतिशय चांगला फटका. देखना फटका. हँडसम स्ट्रोक. तर एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या 5-6 वर. तर नागेश मुंडे यांच्याकडून सलग 3 षटकार मारले तर 2000 रुपये मिळतील बघूया. ते ऑनलाईन मॅच बघत बघूया. खास करून घनसोळी संघाचे संघाची ऑफर असेल. जबरदस्त आमिष लालूच गाजर प्रलोभन 2000. आणि हा बुलटा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह परंतु तसाच फटका. संघाची धाव संख्या झाली 8 वर. धाव संख्या फैलावली. धाव संख्या सुजली. 8 फॉनन बिनबाद 8 अशी दमदार सुरुवात. चांगली सुरुवात. देवीशा 11 ऐरोळी विरुद्ध ध्रुवी 11. गणेश कारंडे लगातार 2 मॅन ऑफ द मॅच पहिल्या सामन्यात. त्याच्यानंतर लगातार जबरदस्त प्रदर्शन केलं गणेश कारंडे. ऐरोली देवीशा ऐरोली संघाचा एक जबरदस्त हो अप्रतिम डिलिव्हरी. घुटना टेक तमाशा दे. घुटना टेक ठीक आहे पण जर जर चेंडू मिस झाला तर सामान सगळं एकट्याच्या हातात जाईल. चालेल चालेल दादा. पैसे दिलेत म्हणजे आम्ही मोकळे. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक पहिलं. हो अप्रतिम डिलिव्हरी. मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. जबरदस्त मारा. चेंडू थोडासा खाली चेंज ऑफ पेस गती परिवर्तन आणि लास्ट डिलिव्हरी इन दी फर्स्ट ओव्हर. पहिला चौकार जर सोडला नंतर मात्र चेंडू अतिशय अप्रतिम टाकले. अफलातून गोलंदाजी. हो अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. क्लास फटका. 4 धावा. नो चान्स. बोथ ऑफ द फिल्डर्स आणि पास दी बाउंड्री लाईन. दॅट शुड बी 4 रन्स. अप्रतिम सुरुवात बघूया. नेत्रदीपक टायमिंग. संघाची धाव संख्या 12 वर 13 वर 9-13. अतिशय चांगली सुरुवात. जबरदस्त सुरुवात. धुंद फुंद बेधुंद सुरुवात. पहिल्या षटकात 13 धावांची लयलूट. शेड आहे तिथं आम्ही बसलो होते. तिथं दुसरं कुठं जागा आहे तलवलीमध्ये. धाव संख्या 13 वर
आणि वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने दुसरं षटक अक्षय. शेड म्हणजे सफाई कामगारांचं ऑफिस आहे, जिथं हजेरी लावायची. नाही आलं तरी हजेरी लावा. पहिलं षटक संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती बदर बॉलिंग मार्क तयार. आणि हा यस पुन्हा एकदा पाडाल स्वेफ. धावसंख्या 14. बॉलिंग मार्क तयार. संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती बदर राईट आर्म महोदय विकेट. आणि हा आउटसाइड द लेग स्टंप बघूया. अतिशय खराब चेंडू, दिशाहीन मारा, एक धावेचा इशारा. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, अतिशय चांगली स्पर्धा, तब्बल लाख मोलाची स्पर्धा. विघ्नेश मडवी असतील तर खरं म्हणजे त्यांचा बालेकिल्ला आहे शांडे आणि त्यांचा. आणि हा यस टेर केला चेंडूला, शॉर्ट थर्डमॅनला. एक धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोर नेऊन ठेवलाय 16 16 16. बिनबाद 16शी दमदार सलामी. देवीशा 11 ऐरोळी विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी 2 ताकदवर संघ, बलाढ्य संघ, अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये एक हाय व्होल्टेज मुकाबला. षटक क्रमांक दुसरं प्रगती बदल राईट आर्म महोदय विकेट. आणि हा येस अक्रॉस दी लाईन. आणि हा चेंडू हवेमध्ये असेल, परंतु त्याला बघूया. आणि हे मिळते 4 धावा. धावसंख्या 20 वर. आणि हा डावामधला दुसरा चौकार. हो पुन्हा एकदा यस. पहिल्यांदा आक्रमण, नंतर मात्र बचाव चेंडू झाला मिड ऑफला. ब्लॉकरमध्ये चेंडू होता, सन्मान दिला. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि वाईट चेंडूचा समाचार. काही चेंडूची वाट बघायची, काही चेंडूची वाट लावायची, हे तंत्र अवलंबलं. बघूया. अतिशय चांगलं बॅटिंग, काय फलंदाजी, क्लास फलंदाजीचं एक जबरदस्त प्रदर्शन. धावसंख्या 20 वर. बिनबाद बेस 20 फनन. पहिल्या षटकात धाव आल्या 13. दुसरं षटक प्रगती पदावर. पहिली सेमीफायनल, पहिली उपांत्य फेरीचा हा जबरदस्त फार्स. प्रेक्षकांची जबरदस्त प्रचितात. आणि हे यस अक्रॉस द लाईन. पुन्हा एकदा डीप मिड विकेटला चेंडू जाईल. मिडॉन यस. चेंडू ढेंगातून, फटीतून, भोकातून पसार. मिळते 4 धावा. धावसंख्या 25. 25 म्हणजे पाव शतक. जे आपले सगळ्या जोड्या आहेत. विघ्नेश मडवी शँडी जोडी आहे, पसाला आम्हाला जोड मिळत नाही. आम्हाला जर गोट्या त्याचा भरोसा नाही. गावी गेलेला भैया आणि माहेर रागवून गेले बायको. कधी आलं त्याचा नेम, तसा गोट्याचा नेम नाही. हो शॉर्ट एट. हो यस. जांबूवंत उडी घेतली होती, परंतु आवाक्याच्या बाहेर. आणि हा दमदार स्ट्रोक.
मिस्टर गणेश कारंडे. चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज. हो अप्रतिम डिलिव्हरी. एक धाव मिळत डे झोनमध्ये जाईल. नुकताच सुप्रीम कोर्टाने निकाल दिला बैलगाड्यांच्या शर्यती चालू करा. पसला टोनग्यांच्या कधी करणार. टोनग्याला आहे किंमत पण टोनग्याना जी पॉवर आहे ती बैलामध्ये नाही आहे. तुम्हाला सांगितलं असतं ही स्पर्धा यूट्यूबवर नव्हती पाहिजे होती. म्हणून म्हणतो टेस्ट ट्यूब परवडली पण यूट्यूब नको. म्हणून यमाने टोनगा का निवडला त्याला कारण ते आहे. सगळ्याची धाव सगळे झाली. वाईड आहे का. यस वाईड डिलिव्हरी. संघाची धाव संख्या 33. दोन षटकामध्ये 32. पहिल्या षटकात 13 नंतर षटकात 19. धाव संख्या 33. गणेश कारंडे आणि रुपेश सोनकर. काय फलंदाजी बघूया. आणि हा उलटा चेंडू फ्लिक केला बघूया. शॉट फाईन लेगला डी झोनमध्ये जाईल. पुन्हा एकदा एक धावेचा बेनिफिट. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या 34. बिनबाद 34. अशी दमदार धुंद फुंद बेधुंद सुरुवात. सर मी LD पाटील या साहेब यांची फक्त भेटवादांची होते ते 40+ टुर्नामेंट 35,000 डब घ्यायला आलेले आहे. नवी मुंबईची 40+. LD पाटील धन्यवाद आपण आलात. आणि हा पुन्हा चांगला फटका ऑन साईडला जबरदस्त टायमिंग. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होईल. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या 35. पहिलं षटक 13 नंतर मात्र कमबॅक केले बघूया. ध्रुवी 11 घनसोळी विरुद्ध देवीशा 11 असा हा विद्यमान सामना. 2 टोक्यामध्ये घमासान यादवी रणधुंदवी रणधुमाली रणकंदन रणभेरी. 2 टोक्यामध्ये घमासान धुमशान अटीतटीचा सामना. षटक क्रमांक 3 प्रगतीपदार बॉलिंग मार्क तयार. गावदेवी चषक 2021 हा जबरदस्त क्लायमॅक्स अभूतपूर्व सोहळा. हो अप्रतिम फटका आणि या मिळते व्हाईटिशमेंट डोक्यावरून. आणि हा दमदार स्ट्रोक जबरदस्त टायमिंग 6 धावा. झाली 40 41 41. चांगली धावसंख्या. कमाल धावसंख्या. अधिकतम धावसंख्या 41 बिनबाद 41. गणेश कारंडे. हो रुपेश काय फटका आहे बघूया. एक क्लास फटका. तोलून मापून मारेल हा बेबंद फटका. बुलंद फटका 47. लास्ट डिलिव्हरी इट टू गेट ऑफ. संघाची धावसंख्या 47. बेनबाद 47. धावांचा उकडा लकडा तगादा पैदा. धावांचा रतीब. धावांची गंगाजली. धावांची गटार गंगा. 47 फनन अशी दमदार सलामी. काय सुरुवात आहे बघूया. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू इन 3rd ओव्हर. आणि हा षटकार. हो अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला. काय क्षेत्ररक्षण केलं बघूया. अतिशय चांगलं फिल्डिंग. धाव संख्या झाली 48. आणि राहिलेला अजून स्लॉग ओव्हर बाकी आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावर.
11 चेंडूमध्ये 35 धावांची अफलातून फलंदाजी रुपेश. 11 मध्ये किती 40 की 35? हे किती 11 मध्ये किती? नाही रे नाही. याचे किती आले? 40 कसे होतील? 40 कसे रे प्रथम 35 झाले त्याचे. 35 झाले त्याचे. नाही वरच्या ते मोज ना. टोटल स्कोर किती आहे? 40 कसे होतील? आणि हा डेझोर मध्ये यस बायचा इशारा 1 धाव मिळेल. संघाची धाव संख्या 49. 49. 11 चेंडूमध्ये 35 धावांची इनिंग साकारणारा रुपेश सोनकर. हो पुन्हा एकदा येस आउटसाइड द ॲप स्टंप पुन्हा वाईटचा इशारा. स्वैर मारा दिशाईन मारा. 1 धाव मिळाले. अर्धशतक 50. देवीशाह 11 संघाचे अर्धशतक. मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॅटिंग. व्हॉट अ ग्लोरियस बॅटिंग मिस्टर गणेश कारंडे आणि रुपेश सोनकर. 35 धावांची अफलातून बेबंद बुलंद फटकेबाजीचं यथेच्छ जबरदस्त प्रदर्शन. मनसोक्त मनमुराद फटकेबाजी चतुरस्त्र चौफेर खेळ. शेवटचा पहिला चेंडू आणि हा येस आउट ऑफ पार्क आणि हा असेल अगेन षटकार. दॅट्स अ बिग ब्लो. मध्ये 42 रुपेश सोनकर. आणि या स्पर्धेमध्ये अर्धशतक ठोकणार कोण आहे? कोणच नाही. मागे झालंच ते. परंतु बघूया अजूनही चान्स आहे. फक्त 8 धावांची गरज. रुपेश सोनकर देवीशाह 11 ऐरोली संघाचा हा जबरदस्त फलंदाज. देवीशाह 11 संघाचा हा दुसरा कोरोना व्हायरस. 4 balls to go. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद बघूया. अतिशय चांगली स्पर्धा. जबरदस्त आयोजन. भव्य दिव्य आयोजन. आणि हा पुन्हा एकदा यस अप्रतिम डिलिव्हरी. परंतु जबरदस्त मारा. थोडासा फ्लाईट दिला बघूया. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. टोटल स्कोर नेऊन ठेवला बघूया या ठिकाणी 56. 56. 3 balls to go in the 4th over. आणि हा पुन्हा एकदा डॉट बॉल असेल बघूया. पंचांचा लेग बायचा इशारा. यस तंगड वरती केली म्हणजे लेग बाय. रायगडमध्ये स्पर्धा होती. एक असाला जीन्स पॅन्टवर क्रिकेट खेळायला. त्याला तू आला की मॅच खेळायला की साखर पुढे आलाय. थ्री बॉल्स टू गो इन दी 4th ओव्हर. मिस्टर संदीप. चला संकल्प. आणि अशा प्रकारे ज्याचे 42 धावा झाले आहेत. परंतु
आणि एक धाव मिळेल 43 आणि संघाचा टोटल स्कोर झालाय 58. राहिलेला फक्त इनिमिन एकमेव एक डिलिव्हरी म्हणजे 1 चेंडू 1 बॉल्स टू गो. म्हणजे लास्ट डिलिव्हरी शेवटचा चेंडू अप्रतिम. बघूया पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्क व संकल्प तयार. ध्रुवी 11 संघाचा हा शेवटचा गोलंदाज खेळेल. रुपेश सोनकर इज बॅटिंग ऑन 42. आणि हा षटकार की झेल. तर 2 धावा मिळते की 1 आणि फलंदाज बाद 1 मिळेल. संघाचा टोटल स्कोर झालाय 59 आणि बरोबर 15 धावांचा टार्गेट. 60 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. सेमीफायनल तर विनंती करतो आमचे LD पाटील जास्त आहे काय? कोण टीम आहे दुसरे सेमीवर कोणते मग टाइम आहे थांब येऊ दे थांब जरा त्यांच्यात जिंकू दे. आता फायनलला गेले ते यांच्यात जिंकल तो फायनलला सत्कार. तर सन्मानी LD पाटील यांना सन्मानित करता या स्पर्धेच्या माध्यमातून. दादा घ्या ओट्या भरून घ्या पहिल्या नंतर बघू. तर धन्यवाद LD पाटील. नेहमी असतमुख चेहरा बघूया कारण त्याचे बंधुराज काशीनाथजी पाटील बऱ्याच दिवस आम्ही कॉमेंट्री केली होती. दीपड या नाईट असेल काही असेल बघूया. अतिशय तंत्रशुद्ध समालोचक LD पाटील असतील बघूया. 60 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. प्रति षटकामागे 15 धावांचं इक्वेशन. टार्गेट नक्कीच कठीण आहे. शेवटी क्रिकेट आहे काही होऊ शकतं बघूया. ध्रुवी 11 देवीशा 11 ऐरोळी रुपेश सोनकर याची 44 धावांची अफलातून फलंदाजी जबरदस्त नॉकआउट मॅरेथॉन इनिंग मॅग्निफिशंट पीस ऑफ बॅटिंग. सलामीची जोडी शरद आणि रितेश पाटील आणि पहिला गोलंदाज तेज तर्रार मिस्टर विरू. पहिलं षटक पहिला चेंडू तयार बॉलिंग मार्कवर.
आणि हाँ यस जसे असतं शे उत्तर पहले तेरी तो बाद में मेरी वर में पलटवार एक्शन में रिएक्शन जसेच तसे उत्तर पहिल्या चेंडूवर आक्रमण धाव संख्या 6 वर केला जबरदस्त प्रहार केला अप्रतिम फटका बघूया संघाची धाव संख्या 6 बनान शांडीबाई बसा आणि हा चौकार येस नो चान्स पहिल्यांदा ऑन राहिला नंतर ऑफ साईडला डिक्लेअर डिझोन धाव संख्या 7 वर तर सुनील रानकर यस यांच्याकडून समाजसेवक सुनील रानकर यांच्या वतीनं भेम यासाठी सलग 3 षटकार 2000 आणि आमचे मुंडे यांच्याकडून 2000 रुपये नागेश मुंडे म्हणजे टोटल शांडी 4000 आणि ह्या जर डेझोनमध्ये पुन्हा एक धाव मिळेल संघाची धाव संख्या 7 वर 8 वर पहिला षटकार नंतर सलग 2-2 1-1 बिनबादट 8 फॉर नन प्रति षटकामागं 15 धावांचं इक्वेशन आहे अटॅक करावा लागेल आक्रमण करावं लागेल अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स आक्रमण हे बचावाचं साधन आहे अटॅक केल्याशिवाय पर्याय नाही बघूया हो अप्रतिम डिलिव्हरी जोरदार अपेल आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन काय चेंडू होता बघूया आणि संघाला बसायला हा पहिला हादरा पहिल्या भिकेचं बदन ज्यानं 5 चेंडूमध्ये 5 षटकार फेकले ते बघूया इथं करामत कसं दाखवत आहे आपला करिश्मा मैदान एक आहे बघूया बॅटिंग करायची आहे आणि त्याची गरज आहे आता 60 डावांचा बरा मोठा पार करायचा आहे 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारणारा हा जबरदस्त फलंदाज हो अप्रतिम डिलिव्हरी आणि हा यस अक्षय मडवी अंडी सर हेच गाणं होतं पनवेला खानावला एकाला कलिंगडवाला दादा माझ्यावर म्हणतो गाणं गाव तुझा कलिंगड कापला तुझ्या बेया खालती रस नाही घालणार बलरामपाडी बरोबर की नाही कलिंगड्यामध्ये काही बियाच असतं रस कुठं असतंय जिथं रस आहे तिथं माशी आहे आणि संघाला बसेल दुसऱ्या विकेटचा बदन द्वितीय विकेट स्वाहा 2 बाद 8 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट नवीन फलंदाज आशिष रानकर आणि हा दमदार स्ट्रोक अप्रतिम बघूया काय फलंदाजी बघूया आणि काय क्षेत्ररक्षण शांडी
जबरदस्त अफलातून प्रदर्शन. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण हे तुमचं पॉवरफुल असेल ना, कोणाचे धन्यवाद. बघूया, ही तलवलीकरांची कृपा आहे. नाही नाही असं नाही. नाही नाही, तलवलीकरांची कृपा आहे. जरा आम्हाला बसवलं नसतं. येस, अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. विघ्नेशने दादा भाईची सुपारी घेतलंय, तिथं पर्याय नाही. बॉलिंग मार्ग तयार. कैलाश संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पथावर. अतिशय चांगलं क्रिकेट, 60 धावांचा पल्ला पार करता. बघूया, एक जबरदस्त वातावरण. गावदेवी चषक 2021 आणि हा चेंडू पुन्हा येस ऑफ साईडला. बघूया, चांगला फटका, दमदार स्ट्रोक, चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेनं. फक्त एक धाव मिळते, 100 कुजमा नाही. संघाची धाव संख्या फैलावली, धावांना आकार मिळतो, धाव संख्येला दुजोरा मिळतं. संघाची धाव संख्या 1 बाद 2 बाद 9. 9 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. शरद कोंडाळकर. आणि ऑन साईडला पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक आणि ह्याच्यानुसार डीप मिड विकेटला पुन्हा एकदा फक्त एक धाव, 100 ज्यादा कुछ भी नाही. संघाची धाव संख्या पुन्हा एकदा फक्त इनिमिन 10 धावा 2 बाद धाव. अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल. 60 धावाचा पल्ला पार करायचा आहे, फायनलमध्ये प्रवेश करायचा. बघूया, लाख मोलाची स्पर्धा. गावदेवी ग्रामस्थ मंडळ तसेच गावदेवी क्रिकेट तलवडी यांच्या वतीने स्पर्धेचं आयोजन. सलग 3 दिवस. ऑन साईडला पुन्हा एकदा 3 बाद धाव. टेन फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. येणारा फलंदाज दीपक. 60 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. बघूया, एक जबरदस्त आव्हान, जटिल आव्हान. शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. बघूया, षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर. बॉलिंग मार्क तयार, गोलंदाजच्या भोळ्यावर, रॅम्पवर उंबाट्यावर तयार. चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान अद्ययावत असं हे मैदान. बघूया, जबरदस्त स्पर्धा. काय आयोजन आहे बघूया, क्लास आयोजन. ग्रामस्थ मंडळ तलवली, गावदेवी क्रिकेट तलवली. आणि हा पुन्हा चेंडू हवेमध्ये. काय दाढी आहे बघा, मोदीपेक्षा भारी आहे. हे बघा इथं समोर उजव्या हाताला. आणि जगदीश मडवी आता आमचे फॅन आहेत दादा. LD हो, अप्रतिम. काय व्यास, विपुल 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 हा. सँडी सर, काय बघा.
आणि ह्याच्यामध्ये झाली शॉर्ट फाईन लेगला एक धाव मिळेल. बघूया पंचांचा लेग बायचा इशारा. संघाचा टोटल स्कोर नेऊन ठेवलाय फक्त इनमीन 11. तिकडे गेले का भूषण सर? चला गेम जरा स्पीडअप करा. याच्यानंतर फायनल. यस जगदीश आमचे एकेकालचा एक जबरदस्त भन्नाट गोलंदाज. ज्यावेळी मी कॉलेजला होतो त्यावेळी शांडी सर जगदीश काय गोलंदाजी करायचा. आणि हा पुन्हा दे यस आउटसाइड द ऑफ स्टंप. अप्रतिम डिलिव्हरी परंतु एक धाव मिळेल. डेझोनमध्ये जाईल. फक्त एक धाव 12. 4 बाद किती 12 विकेट किती गेल्यात? 5 बाद 12. 12 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. अशी नांगी टाकलेली बघूया प्रतिस्पर्धी संघानं. 60 धावांची गरज. आणि हा पुण्याचा दमदार स्ट्रोक. अजून 2 बॉल ना. 4 balls to go. राईट अमो होते विकेट. आणि हा बुलटा चेंडू पुण्याचा जबरदस्त टायमिंग. ऑन साईडला अप्रतिम फटका परंतु धाव मात्र एकच मिळेल. अफलातून क्षेत्ररक्षण तशीच फेक. फक्त एक धाव मिळेल. टोटल स्कोर नेऊन ठेवलाय फक्त 5 बाद 14 वर. 14 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. 60 धावांचा माकाळ्या सामना जिंकण्यासाठी. आणि हा बुलटा चेंडू आउटसाइड लेग स्टंप पण फायदा होणार नाही. बघूया फक्त एक धाव. आणि फलंदाज बाद होईल. बघूया 6वा फलंदाज बाद. ध्रुव नाही तुझं जीव. सहावा फलंदाज बाद. आणि 7वा फलंदाज बाद. बघूया तलाचे फलंदाज बुडाचे फलंदाज. ध्रुवी 11. असं वाटलं होतं सामना जिंकतील परंतु गाव भरले मामाचा पण कोण नाही कामाचा. या सामन्यामध्ये मात्र पुन्हा फ्लॉप झालाय. कारण देवीशा 11 संघाची गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. आणि हा येस आउटसाइड द ऑफ स्टंप. स्वैर मारा दिशाईन मारा. एक धाव मिळेल. एक धावेचा इशारा संकेत. अवांत संघ बाहेर. संघाची धाव संख्या जाऊन नेवलेली 16 वर 16. अजून 44 धाव पाहिजे सामना जिंकण्यासाठी. ध्रुवी 11 संघाचं जवळजवळ आव्हान संपुष्टात आले. बघूया शेवटी क्रिकेट आहे. त्यावेळी लास्ट डिलिव्हरी
फक्त एक धाव. तर खत्रे 11 संघाचा कॅप्टन. यस यस सर्वकडेच आहे. जगदीश यांची सर्वकडे नजर आहे, चोहीकडे. ते सांगतात त्यांचं पहिलं बोला. त्याचा बरोबर आहे. जसं मोदीचं लक्ष कसं चहू बाजूला आहे. यस क्या बात है. आठवा फलंदाज बाद. नटली थटली जशी उमटली चांदणी रंग आणि फलंदाज एदान हॅट्रिक. पहिले हॅट्रिक विके बनसोडे, त्याच्यानंतर कैलास. आणि षटक क्रमांक म्हणतोय संपुष्टात आहे. बघूया आणि राहिलेलं इनिमिन.